कसे आहात? मजेत ना? तुम्हाला अजून मजा येणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचे असे काही गमतीशीर किस्से सांगणार आहे की तुम्हाला जर इंग्लिश आवडत नसेल तर आता आवडायला लागेल, आणि जर आवडत असेल तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटायला लागेल. तर श्री टेस्ट सिरीज तुमच्यासाठी घेऊन येत आहे लर्न विथ फन ही सिरीज, ज्यामध्ये इंग्लिश तुमचा मित्र बनेल. चला तर मग सुरुवात करूया लर्न विथ फन सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओला. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वॉवेल्सचे साऊंड्स कसे होतात. आता तुम्हाला इंग्लिशमध्ये स्पेलिंग्स पाठ करायला किंवा स्पेलिंग्स लिहायला वगैरे अवघड जात असेल, हो की नाही? तर मग आपण जर वॉवेल्सचा साऊंड लक्षात घेतला तर आपल्याला कुठलंही स्पेलिंग तयार करायला काहीच अडचण येत नाही. तर आपण आज वॉवेल्सचे साऊंड बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की वॉवेल्स कोणते कोणते आहेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं, तर कुठले कुठले वॉवेल्स आहेत ते बघितलं होतं. तर तुम्हाला आठवते ना, ए, ई, आय, ओ आणि यू हे झाले 5 वॉवेल्स. आता या वॉवेल्सचं साऊंड कसं होतं बरं, तर आपण तेच आता बघणार आहोत. पहिलं वॉवेल आहे ए. तर एचा साऊंड कसा होतो? ओ, आ, ए आणि ऑ. तर आता आपण साऊंड्स बघितले, तर ह्याचे एक्झाम्पल्स बघायचे का? तर हे झाले त्याचे एक्झाम्पल्स, जसं की कॅट. कॅट म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, मांजर. तर कॅटमध्ये एचा उच्चार कसा होतो, एचं प्रोनाउन्सिएशन कसं होतं? आ. दुसरा शब्द आहे कार. कारमध्ये एचा उच्चार कसा होतो, एचं प्रोनाउन्सिएशन कसं होतं? आ. तिसरा शब्द आहे टेक. टेकमध्ये एचा उच्चार कसा होतो किंवा एचं प्रोनाउन्सिएशन कसं होतं, तर ए. आणि चौथा शब्द आहे टॉक. आता टॉक म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की बोलणे. तर टॉकमध्ये एचा उच्चार कसा होतो, तर ऑ. आलं लक्षात तुमच्या? तर आता आपण हे सगळं एचे साऊंड्स बघितले. आता आपण पुढे कुठलं वॉवेल येतं, दुसरं वॉवेल कुठलं येतं? ई. तर ईचा साऊंड कसा होतो, म्हणजे ईचा उच्चार कसा होतो, ई आपण प्रोनाऊन्स कसं करणार, तर ए, ओ आणि ई. चला तर मग आपण त्याची आता एक्झाम्पल्स बघूयात. कुठली कुठली एक्झाम्पल्स आहेत, तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. पेन. पेन आपण म्हणतो तेव्हा तिथे ईचा उच्चार कसा होतो? ए. त्याच्यानंतर आपण जेव्हा वॉटर म्हणतो तेव्हा वॉटरमधल्या ईचा उच्चार कसा होतो, तर ओ. आणि आपण जेव्हा सी म्हणतो, सी म्हणजे काय? बघणे. तर सी मध्ये ईचा उच्चार कसा होतो, तर ई. इथे डबल ई वापरलाय, म्हणजे त्याचा उच्चार कसा झाला, त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं झालं, तर ई. मराठीमधला दुसरा ई. आता आपण चाललोय तिसऱ्या वॉवेलकडे. तिसरं वॉवेल कोणतं आहे? आय. आता आयचा उच्चार कसा होतो बरं, तर मराठीमधला पहिला ई जो म्हणतो तो ई म्हणजे आय. त्याच्यानंतर आयचा उच्चार आय सुद्धा होतो, आणि आयचा उच्चार अजून काय होतो? ओ. चला तर मग आपण आता ह्याचे एक्झाम्पल्स बघूयात. आता ह्याचं पहिलं एक्झाम्पल कुठलं आहे? पिन. पिनमध्ये आयचा उच्चार कसा होतो? ई. आलं लक्षात? पिन. दुसरा शब्द आहे काईट. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला पतंग उडवायला आवडतं ना, तर त्या काईटमध्ये आयचा उच्चार कसा होतो? आय. आणि तिसरा शब्द आहे फर्म. फर्ममध्ये आयचा उच्चार कसा होतो? ओ. तर
फर्म म्हणजे काय बरं, की आपण एखाद्या गोष्टीबद्दल ठाम असणे. आलं लक्षात? आता आपण चाललोय चौथ्या वॉवेलकडे. चौथं वॉवेल कुठलं आहे बरं? तर ओ. ओचा उच्चार कसा होतो? ओचं प्रोनाऊन्सिएशन कसं होतं? ओ, अ, उ आणि अ. चला तर मग आपण आता ह्याचे एक्झाम्पल्स बघूयात. एक्झाम्पल्स काय आहेत ह्याचे? बॉक्स. बॉक्समध्ये ओचा उच्चार कसा होतो? ओचं प्रोनाऊन्सिएशन कसं होतं? तर ओ. आता पॉटमध्ये कसं होतं? ओचा उच्चार कसा होतो? ओचं प्रोनाऊन्सिएशन कसं होतं? तर अ. आणि कार्टूनमध्ये ओचा उच्चार कसा होतो? तर ऊ. आणि ब्लडमध्ये, ब्लड म्हणजे काय? रक्त. तर ब्लडमध्ये ओचा उच्चार कसा होतो? अ. आलं लक्षात सगळ्यांच्या? चला तर मग आपण आता लास्ट वॉवेलकडे जाऊयात. लास्ट वॉवेल कुठलं आहे बरं? यू. यू मध्ये यूचा उच्चार कसा होतो? ऊ. यू आणि अ. चला आपण आता ह्याचे एक्झाम्पल्स बघूयात. कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत? तर पुट. पुट म्हणजे काय? ठेवणे. तर पुटमध्ये यूचा उच्चार कसा होतो? ऊ. त्याच्यानंतर ट्यूब. ट्यूबमध्ये यूचा उच्चार कसा होतो? यू. आणि बर्न. बर्न म्हणजे काय? जळणे किंवा जाळणे. तर बर्नमध्ये यूचा उच्चार किंवा यूचं प्रोनाऊन्सिएशन कसं होतं? तर अ. आलं लक्षात? आता आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या वॉवेल्सचा साऊंड बघितला. आता मला सांगा, कुठलाही इंग्लिश शब्द किंवा कुठलाही इंग्लिश वर्ड जो आहे तो या वॉवेल्सशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे आपल्याला जर या वॉवेल्सचे साऊंड्स माहिती असतील तर आपण कुठलंही स्पेलिंग आरामात तयार करू शकतो. चला तर मग आता तुम्ही तुमचे नवीन वर्ड्स तयार करू शकणार का? चला तुम्ही ट्राय करून बघा बरं. आणि जे कुठले तुम्ही नवीन वर्ड्स ट्राय करणार आहात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर कसा वाटला हा व्हिडिओ? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या बाकीच्या मित्रांना पण शेअर करा. बाय बाय.